नमस्कार. आज आपण खमंग आणि खुसखुशीत त्याचबरोबर अतिशय पौष्टिक अशा कोबीच्या वड्या करणार आहोत. लहान मुलं जर कोबीची भाजी खात नसतील तर या पद्धतीच्या पौष्टिक ज्वारीच्या पिठापासून तयार केलेल्या कोबीच्या वड्या तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता. या वड्या घशामध्ये दाटल्यासारख्या होत नाहीत आणि कमी तेलकट देखील होतात. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कोबीचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तर हा कोबी जो आहे तो अर्धा किलो कोबी मी इथे घेतला आहे. तर किसणीने या पद्धतीने कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे. बघा, एकदम बारीक एकसारखा कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता मी सर्वच कोबी असाच बारीक किसून घेते. इथे मी सर्व जो कोबी आहे तो व्यवस्थित बारीक एकसारखा किसून घेतलेला आहे. असा बारीक कोबी किसला ना तर तो मुलांना ज्यावेळेस वड्या खातात मुलं त्यावेळेस कोबीच्या वड्या आहेत असं जाणवतसुद्धा नाही. त्यासाठी छोटंसं वाटण करून घ्यायचं. हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि अद्रक मी इथे घेतले. त्याचं एक बारीक असं वाटण तयार करून घेतलं आहे. यानंतर या कोबीच्या किसामध्ये 1 चमचा ओवा इथे मी टाकून घेतलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार आपण इथे पांढरे तीळ टाकून घ्यायचे. तर 2 चमचे मी इथे तीळ टाकलेले आहेत. यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं. तर इथे मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे कारण कोबी जो आहे तो भरपूर आहे, बऱ्याच वड्या इथे तयार होतील. यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि आल्याचं ते वाटण यामध्ये टाकलेलं आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार अशी भरपूर कोथिंबीर इथे आपल्याला टाकायची. तर जवळजवळ 1 वाटीभर कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. अगोदरच आपल्याला पिठं न टाकता हे सर्व मसाले जे आहेत, जे आपण साहित्य यामध्ये टाकले ते सर्व साहित्य कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचे. आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे या मिठाने कोबीला पाणी सुटतं आणि या पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जास्तीचं कुठलंही पाणी यामध्ये आपल्याला वापरायचं नाही. तर हळद मला थोडीशी कमी वाटत होती त्यामुळे मी इथे अर्धा चमचा आणखी हळद टाकलेली आहे. ही केमिकल विरहित घरी बनवलेली हळद आहे त्यामुळे ही थोडीशी जास्त वापरावी लागते. अशा पद्धतीने बघा कोबीला पाणी सुटले. आता भरपूर असा ओला कोबी इथे झालेला आहे. तर याच ओलसर कोबीमध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचे. सुरुवातीला मी 1 वाटी तांदळाचं पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर ज्वारीचं पीठ घेतले. तर 1च वाटी सुरुवातीला मी पीठ घेतलं. जसं ज्वारीचं पीठ यामध्ये मावेल तसं आपण यामध्ये टाकणार आहोत. तर सुरुवातीला 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ मी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ज्यावेळेस मुलं ह्या वड्या खातात ना त्यावेळेस त्यांना कळतसुद्धा नाही की ह्या वड्या कोबीच्या आहेत. त्या इतक्या खमंग आणि खुसखुशीत चवदार अशा या वड्या तयार होतात. तर पीठ जरा जास्त सैल आहे त्यामध्ये मी आणखी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहे. म्हणजे टोटल इथे 1.5 वाटी मला ज्वारीचं पीठ लागलेलं आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ यामध्ये मी वापरलेलं आहे. अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आणि यानंतर 1 चमचा तेल टाकून आपल्याला पुन्हा हे जे पीठ आहे ते थोडंसं मळून घ्यायचं आहे. यानंतर चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. ह्या ज्या वड्या आहेत त्या आपण चाळणीमध्ये वाफवणार आहोत. तुम्ही ताटामध्ये ठेवून देखील वाफवू शकता. मोठी चाळणी आहे त्यामुळे मी चाळणीला सगळीकडे व्यवस्थित तेल लावलं आणि याच चाळणीमध्ये वड्या मी वाफवून घेते. तर जे पीठ आपण मळून घेतलं तर सर्वच पीठ मी एकाच वेळेस यामध्ये टाकणार आहे आणि एकसारखं आपल्याला हे पीठ करून घ्यायचे. अशा पद्धतीने बघा सगळीकडे हे जे पीठ आहे ते एकसारखं पसरलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते आपल्याला पसरून घ्यायचे आणि मी पाणी देखील गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे साईडच्या गॅसवर. पीठ एकसारखं पसरून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वरतून तीळ टाकून घ्यायचे. हे जे तीळ आहेत ना ते वड्या तळल्यानंतर खूप छान दिसतात. ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी देखील चालेल. मी इथे 2 चमचे तीळ टाकून घेतलेत. तीळसुद्धा थोडेसे दाबून घ्यायचे म्हणजे ते चिटकून बसतात. आणि आता इथे पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला चाळणी ठेवून घ्यायची. ही जी चाळणी आहे ना ती पाण्यामध्ये खाली पाण्याला टच होत नाही, तरंगून राहते पाण्यावर. तुमची चाळणी जर तरंगत नसेल अशी पाण्यावर तर तुम्ही तिथे खाली एक छोटंसं स्टँड ठेवू शकता आणि त्यावर तुम्ही चाळणी ठेवू शकता. वरतून झाकण ठेवून सुरुवातीला 5 मिनटं फास्ट गॅसवर आणि त्यानंतर 15 मिनटं आपल्याला कमी गॅसवर या वड्या व्यवस्थित वाफवून घ्यायच्या. चाकूने अशा पद्धतीने सर्व बाजूने मी चेक करून बघितलं. हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे. आता हे अर्ध्या तासासाठी पूर्णपणे गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या.
बघा व्यवस्थित वड्या कट होतात, म्हणजे हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे. हव्या त्या आकारात तुम्ही वड्या कट करू शकता. तुम्हाला एक वडी मी इथे दाखवते. सहज निघत आहे वडी, अजिबात चिटकलेली नाही आहे चाळणीला. अशाच पद्धतीने सर्व वड्या मी काढून घेतल्या आणि कढईमधलं तेल जे आहे ते मध्यम स्वरूपाचं गरम करून घ्यायचं. थोडासा तुकडा टाकून मी चेक करून घेतलं, त्यामध्ये सर्व वड्या सोडून घेतल्या. जर तेल जास्त गरम असेल तर ज्या कोबीच्या वड्या आहेत त्या लगेच जळू शकतात, किंवा कमी गरम असेल तेल तर वड्या ज्या आहेत ते जास्त तेल शोषतील, म्हणजे तेलकट वड्या इथे होतील. त्यामुळे तेल अशा पद्धतीचं मध्यम स्वरूपाचं गरम करून घ्यायचं. सुरुवातीला वड्या टाकत असताना फास्ट गॅस ठेवायचा. वड्या टाकल्यानंतर मध्यम गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आणि वड्या ज्या आहेत त्या 1 मिनिटानंतर आपल्याला पलटायच्यात. लगेच अलटपलट करायच्या नाही आहेत वड्या टाकल्यानंतर, त्या तुटू शकतात. 1 मिनिटानंतर मी वड्या पलटून घेतल्या. बघा अशा रंगावर वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आणखी 1 मिनिट मी थोड्याशा डार्क सोनेरी रंग येईपर्यंत वड्या इथे तळून घेत आहे. मस्त खरपूस अशा वड्या तयार होतात. चवीला देखील खूप छान लागतात. मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही स्नॅक्स म्हणून ह्या कोबीच्या वड्या देऊ शकता. सर्व वड्या इथे तळून झाल्यात. आता सर्व वड्या मी काढून घेत आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.